एक काळ होता जेव्हा भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची चालती होती। केंद्रात सरकार कोणाचंही असो, पण दिल्लीच्या सत्तेचा रस्ता अनेकदा या प्रादेशिक पक्षांच्या दारातून जात होता। 90च्या दशकात काँग्रेस, भाजप किंवा जनता दल यापैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं। त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज पडायची आणि मग हे पक्ष आपल्या काही खासदारांच्या जोरावर केंद्रात मोठं बार्गेनिंग पॉवर मिळवायचे। फक्त केंद्रातच नाही तर अनेक राज्यांमध्येही या पक्षांचं वर्चस्व होतं। पण 2026 मध्ये चित्र बदलताना दिसतंय। अनेक प्रादेशिक पक्ष कमकुवत झालेत, काही पक्ष फुटले आहेत, तर काही पक्ष मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या सावलीत जाण्याच्या वाटेवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडले, तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आलाय। इतर अनेक पक्षही आता भाजप प्रणित एनडीए किंवा काँग्रेसच्या इंडिया आघाडी या दोन मोठ्या राजकीय गटांपैकी एका गटात सामील होताना दिसत आहेत। म्हणजेच एकेकाळी दिल्लीच्या सत्तेला अटी घालणारे पक्ष आज स्वतःच मोठ्या पक्षाच्या आधाराच्या शोधात आहेत का? भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव खरंच कमी होत चाललाय का? छोटे पक्ष हळूहळू राजकीय नकाशावरून गायब होतील का? आणि पुढच्या 10 ते 15 वर्षात भारताचं राजकारण फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस एवढंच उरेल का? या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। भारताच्या राजकारणात अगदी सुरुवातीला म्हणजेच पंडित नेहरूंच्या काळात पाहिलं तर काँग्रेस हा मोठा पक्ष होता आणि त्या पाठोपाठ त्याला आव्हान देणारा मोठा पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष। इतर छोटे मोठे पक्ष होते, पण त्यांचं प्राबल्य खूप कमी होतं। भाजपचं जुनं रूप असणारा जनसंघ त्यापैकी एक। 1950च्या दशकात मद्रास प्रांतात द्रुमुकच्या रूपाने पहिला मोठा प्रादेशिक पक्ष समोर आला आणि त्याची सत्ताही आली। नंतर अनेक राज्यात हे प्रादेशिक पक्ष स्थापन झाले। या पक्षांचं राजकारण आणि मुद्दे हे सहसा आपल्या राज्याची अस्मिता, भाषा हे असायचे। त्यामुळे राज्यातील लोकांना ते आपलेसे वाटायचे आणि परिणामी त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली। आणि एक काळ असा आला की केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हे प्रादेशिक पक्ष निर्णायक बनले। सध्या देशात असे महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष कोणते आहेत ते पाहायचं झाल्यास उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष, बिहारमध्ये आरजेडी, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस, तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती, तमिळनाडूमध्ये द्रुमुक आणि आदना द्रुमुक आणि नुकतंच आलेला टीव्हीके, पंजाब आणि दिल्लीमध्ये वर्चस्व असणारा आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्रात असणारे राष्ट्रवादी, शिवसेना हे भारताचे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या हे भारताचं असं राज्य आहे जिथं महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांची संख्या जास्त आहे। कारण इथे 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत आणि मनसे सारखा पक्ष सुद्धा आहे। प्रादेशिक पक्ष हे एकेकाळी बरेच प्रबळ होते, अनेक राज्यात ते सत्तेत होते, तसंच केंद्रात मोठ्या पक्षाबरोबर हातमिळवणी करून ते अनेक लाभ आपल्या पदरात पाडून घ्यायचे। पण त्यांची आता पूर्वीसारखी क्रेज राहिली नाहीये आणि आता त्यांच्यावर कमजोर होण्याची वेळ का आली आहे आणि याची काही कारणं सुद्धा समोर आली आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे अनेक पक्षात घराणेशाही आणि हुकुमशाही वाढली। आपण जर पाहिलं तर शिवसेना, तृणमूल काँग्रेस पक्ष याचे बळी ठरले आणि मग त्या पक्षातील दुसऱ्या फळीच्या नेत्यांना डावललं गेलं। मग त्यांनी आपली स्वतःची ताकद दाखवली, शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि तृणमूल काँग्रेसमध्ये ऋतुवर्त बॅनर्जी यांनी। तसंच प्रादेशिक पक्ष कमजोर होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक नेत्यांनी सत्तेच्या प्रवाहात राहण्यासाठी भाजपसारख्या पक्षात प्रवेश केला। तिसरं कारण म्हणजे अलीकडे जनतेला प्रादेशिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय प्रश्न महत्त्वाचे वाटू लागलेत आणि सोशल मीडियासारख्या माध्यमातून राष्ट्रीय नेत्यांची क्रेज वाढायला लागले। आणखी एक कारण म्हणजे अनेक पक्ष नेतृत्वहीन झाले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर अण्णा मुद्रुक, जयललिता यांच्यानंतर हा पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं दिसतंय आणि ते संपल्यात सुद्धा जमा झाले। तर अनेक प्रादेशिक पक्षांचे पारंपरिक मुद्दे आता काळानुसार बाद झालेत। उदाहरणार्थ मायावती यांच्या पक्षाचं दलित कार्ड आता चालताना दिसत नाहीये आणि याचा परिणाम असा झाला की भाजपसारखा मोठा केंद्रीय पक्ष या छोट्या आणि प्रादेशिक पक्षांच्या या सर्व कमतरतांवर लक्ष ठेवून असतो आणि वेळ आली की मग या पक्षांना किंवा त्यांच्यातल्या एका गटाला जवळ करतो। एकेकाळी देशाच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता आणणाऱ्या पक्षांची संख्या जास्त होती आणि आता ती कमी झाली आहे। आज देशात जर राज्यांमध्ये असणाऱ्या सत्ता पाहिल्या तर त्या बहुतांश काँग्रेस किंवा भाजप यांच्याकडे असतील। अपवाद केवळ काही राज्यांचा आहे, जसं की तमिळनाडू, झारखंड, पंजाब, सिक्कीम, मिझोरम वगैरे, की जिथे केवळ प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे। आता एखादा प्रादेशिक पक्ष संपतो किंवा तो कोणत्या तरी पक्षात विलीन होतो अशी इतिहासात डोकावलं तर अनेक उदाहरणं दिसतील। आजवर काही पक्ष आले किंवा गेले किंवा एकतर शिथिल झाले। उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी काँग्रेसला तगडं आव्हान देणारा शेतकरी कामगार पक्ष आता कुठेही दिसत नाहीये। अनेक समाजवादी आणि सत्यशोधक विचारसरणीच्या नेत्यांनी ती स्थापन केला होता, पण नंतर त्यांची अवस्था गंभीर झाली।
आपापसात अनेक वैचारिक वाद झाल्याने पक्ष फुटला, अनेकांनी काँग्रेसची वाट धरली, तर काही नेत्यांनी राजकारण सोडलं. तसं शरद पवार यांच्या फुलोदच्या धर्तीवर स्थापन केलेलं काँग्रेस पक्ष 1986 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झालं आणि त्यानंतर 13 वर्षांनी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेस सोडत नवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. तर बच्चू कडू यांचा छोटा का होईना प्रहार जनशक्ती पक्ष नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झालाय. सध्याच्या घडीला भारताचे अनेक प्रादेशिक पक्ष हे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी 2 मार्ग निवडत आहेत. पहिलं म्हणजे सत्तेच्या बरोबर राहणं आणि दुसरं म्हणजे सत्तेच्या विरोधी. एकतर भाजप-प्रणित एनडीए किंवा इंडिया आघाडी हे 2 पर्याय त्यांच्यासमोर आहेत. त्यात तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा मार्ग अवलंबला असल्याच्या शक्यता दिसत आहेत. काँग्रेसनं त्यांचं बरंच काही ऐकलंय असं कळतंय. त्यामुळे भाजपसारख्या मोठ्या सत्तेला तोंड द्यायचं असेल तर आपण एक का होऊ नये असा प्रश्नही काही पक्षांना पडत आहे आणि मग ते काँग्रेसची वाट निवडत आहेत. तर देशात सत्तेत असणारा आणि मोठा पक्ष असणारा भाजप अनेक पक्षांना किंवा त्यांच्या गटांना बेरीजीच्या राजकारणाला प्राधान्य देत जवळ करत आहे. त्यामुळे अनेक नेते किंवा त्यांचे गट भाजपच्या गोटात येत आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस किंवा भाजप हे 2च प्रमुख पक्ष अस्तित्वात असणार का? प्रादेशिक पक्ष दुबळे होणार का? तृणमूल काँग्रेसपासून विलिनीकरणाला सुरुवात झाली आहे का? आणि मग आपल्या देशातही अमेरिकेसारखं रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक असे 2च पक्ष असणार का? असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लगावबत्ती.